रिग्रेट नाही, रिस्टार्ट माइंडसेट ठेवा. म्हणजे काय? तुमचं रिलेशन, करिअर, मनी आणि आरोग्य याच्यात कुठलाही रिग्रेट न ठेवता, म्हणजे दुःख, खंत, पश्चाताप न ठेवता काम करायला सुरुवात करा. आपण सकाळी उठलो की आपण काय करतो? आपण असा विचार करतो, "अरे, मी हे केलंच नाही. अरे, हे झालंच नाही. अरे, हे करायचं होतं. मी हे ठरवलं होतं. हे कंटिन्युटी आलीच नाही. सातत्य आलंच नाही. मी कन्सिस्टंटच नाहीये. मी रिलेशनशिपमध्ये काही चुका केल्यात. अरे, मी काल डाएट करायचं ठरवलं होतं, एक्सरसाइज करायचं ठरवलं होतं, पण काहीच केलं नाही." असं आपण सकाळ झाली की विचार करायला सुरू करतो. पण ते सगळं काही ठीक आहे. नाही झालंय, कालपर्यंत, सकाळपर्यंत नाही झालंय, तर काहीही होत नाही. इट्स ओके. त्याचा विचार करून ते परत येणार नाहीये. म्हणून आता फक्त सुरुवात करणं हे महत्वाचं आहे. मग रिस्टार्ट करणं हे महत्वाचं आहे. आत्तापर्यंत, कालपर्यंत मी हे केलं नाहीये, तोच विचार करून त्याचंच दुःख करत बसण्यात काहीही उपयोग नाहीये. तर आत्ता या क्षणाला नवीच सुरुवात करणं हे महत्वाचं आहे. मग असं तुम्ही सुरुवात किती वेळा करू शकतात? किती चान्सेस आहेत तुमच्याकडे? अनलिमिटेड चान्सेस. देर आर सो मेनी चान्सेस, अनलिमिटेड चान्सेस. प्रत्येक दिवस हा नवीन आहे, नवीन सकाळ आहे. सो प्रत्येक सकाळी चला आणि पुन्हा सुरुवात करूया म्हणून कामाला लागा. मग काय करायचंय? अगदी छोटंसं 1% चेंज. मग हेल्थसाठी, अरे काल मी डाएट करणार होतो, मी एक्सरसाइज करणार होतो, केलंच नाही, हे न म्हणता फक्त काही मिनिटे स्वतःसाठी द्या. 8 ते 10 मिनिटे वर्कआउट करा, थोडंसं चालायला जा, दॅट्स इट. जेवताना फक्त कॉन्शियस राहा, की आज मला फ्रेश खायचंय, आज मला चांगलं खायचंय, ताजं खायचंय, फळं खायची आहेत, भाज्या खायच्या आहेत. हे इंटेन्शन ठेवा. कालपर्यंत जमलं नाही म्हणून त्याचा खेद, त्याचा पश्चाताप, त्याचा रिग्रेट करत बसू नका. तसंच आहे रिलेशनशिप्समध्ये. माझ्या माझ्याकडून ह्या चुका झाल्यात, ह्या आठवून किंवा त्याचा विचार करून त्याचं दुःख करण्यात काहीही पॉइंट नाहीये. मग आतापर्यंत काय झालंय ते महत्वाचं नाहीये, तर इथून पुढे काय होणार आहे हे महत्वाचं आहे. थोडं थोडं इम्प्रूव्ह करायचंय. सगळ्यांना आजच अचानक आपल्याला बेस्ट फ्रेंड बनवायची गरज नाहीये का, किंवा सगळ्यांना इम्प्रेस करायची गरज नाहीये. आधी स्वतःची रिलेशनशिप ही सुधारायचा ट्राय करायचा आहे. मग ती हळूहळू इतरांशी सुद्धा, म्हणजे एक स्माइल किंवा स्वतःला, इट्स ओके डिअर, तू केलं नाही, दॅट्स ओके, दॅट्स युअर रिलेशनशिप विथ युअर सेल्फ. किंवा दुसरं कोणी भेटतंय तर एक छानसं स्माइल, दॅट्स इट. 1% एव्हरी डे. ओके. आणि ते कधी करणं, कोणता दिवस महत्वाचा आहे? आजचा दिवस महत्वाचा आहे. आत्ताचा, नाऊ इज इम्पॉर्टंट. सो आजपासनं हे सुरू करायचंय. रिग्रेट थांबवायचा आहे. खंत, पश्चाताप, दुःख करणं, त्याचा विचार करणं, हे झालं नाही किंवा हे होईल का, याच्यामध्ये वेळ घालवायचा नाही आहे. तर आत्ता सुरू करायचंय. करिअरमध्ये रिग्रेट करणं थांबवा. डेस्परेट होणं थांबवा. काय झालं नाही किंवा कधी होईल याचा विचार करणं थांबवा. तुमच्याकडे आज आहे, आत्ता आहे. काहीतरी सुरू करण्यासाठीचा बेस्ट टाइम हा तुमच्याकडे आहे. तो बेस्ट टाइम कोणता असतो? काहीही सुरू करण्याचा, आत्ता. मग मला सांगा की तुमचा प्लॅन आता काय आहे? लगेच ॲक्शन घ्या. छोटीशी, आय एम नॉट सेइंग अ बिग प्लॅन्स, आय एम सेइंग व्हेरी स्मॉल ॲक्शन, व्हेरी स्मॉल. की आज मला एक फ्रूट खायचं आहे, आज मला 5 मिनटं वॉक करायचं आहे, आज मला हसून बोलायचं आहे. एवढंच छोटीशी ॲक्शन घ्या आणि मग बघा रिझल्ट कसे मोठे मिळत आहे. सो आनंदाने काम करायला सुरू करा. सॅटिस्फॅक्शनची वाट बघू नका, तर ते क्रिएट करायला सुरू करा छोट्या छोट्या स्टेप्समधनं. लक्षात ठेवा, काल हा गेलेला आहे, पण आज हा तुमच्या हातात आहे. सो हाऊ मेनी टाइम्स यू कॅन स्टार्ट? Unlimited chances you have. You can start now. You can restart your life anytime. And this is the perfect time. So start, restart, keep going.
हे जर आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू सो मच अँड आय लव्ह यू सो मच.